नांदेडच्या पिलोली तालुक्यातील लोहगाव येथे चेअरमन राजेंद्र तोटावाड रेड्डी यांच्या वतीनं हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज कापशीकर यांच्या यात्रेचा सत्कार करण्यात आला। हरिभक्तपरायण श्री मधुसूदन महाराज कापशीकर यांचा हिंदोळा ते श्री क्षेत्र ज्ञानमाता सरस्वती मंदिर बासर यात्रा गेल्या 25 वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे। या यात्रेमध्ये जवळपास 2000 भाविक सहभागी झाले होते। लोहगाव येथे या यात्रेचं आगमन झाल्यानंतर चेअरमन राजेंद्र तोटावाड रेड्डी यांच्या वतीनं महाराजांचा आणि यात्रेतील भाविकांचा सत्कार करण्यात आला। या निमित्तानं माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड कासराळी यांच्या वतीनं दुपारी भव्य महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये जवळजवळ ही दिंडी आमची 2000 पासून येते। हे आमचं 25वा वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे। आणि या दिंडीमध्ये निघताना सगळी वारकरी मंडळ निघते आणि अनेक गावातून अनेक तालुक्यातून ही दिंडी येते। हे एकच उद्देश आहे की बाबा माणसाशी माणूस जोडला जावा। याच्यामध्ये शुद्ध वारकरी संप्रदाय असल्यामुळे यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, कुठलाही धर्म संप्रदाय पंथभेद जातीभेद कुठलाही नाही। अनेक जातीची अनेक मंडळी या कार्यक्रमामध्ये आमचे सहभागी होतात। आमचा एकच हेतू आहे की याने समाज जोडला जावा। माणूस जोडल्याचं काम जे संतांनी केलेलं आहे तेच काम एक आम्ही छोट्या स्वरूपामध्ये माझे मित्र चंद्रकांत महाराज असतील, दत्ता महाराज असतील, ही सगळी मंडळी आम्ही करतो। एकमेव उद्देश आहे की बाबा माणसाशी माणूस जोडला जायला पाहिजे। भगवान बुद्धांनी वर्णन केले विनय नावाच्या पिटकामध्ये की 2 व्यक्तीला जोडतो तो धर्म आहे आणि 2 व्यक्तीला जोडतो तो अधर्म आहे। म्हणून धर्माचं काम आम्ही करतोय आणि समाज प्रबोधनातून हे नवतरुणांना जागृत करण्याचं काम आम्ही करतोय की समाज जागृत झाला पाहिजे आणि याच्यातून आमचा देश आमचा धर्म उन्नत झाला पाहिजे। हा या मागचा अत्यंत पवित्र हेतू आहे। दुसरं काही आमचा हेतू नाही। माता सरस्वतीकडे जायचं, तिला विनंती करायची की या सगळ्यांना सद्बुद्धी दे बाबा आणि सगळ्यांचं सद्बुद्धी दे आणि सर्वांचं परिवर्तन व्हावं, वाल्याचं वाल्मिक माणसं बनावेत आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं। हा या दिंडीच्या पाठीमागाचा हेतू आहे, दुसरा काही नाही। आणि या दिंडीमध्ये अनेक भजने, अनेक कलाकार, अनेक टाळकरी, राजकीय पक्षातली माणसं, सगळ्या क्षेत्रातली माणसं आमच्यासोबत आहेत। जवळजवळ यावर्षी आमच्याकडे 1400 ते 1500 लोक आमच्या दिंडीमध्ये या वाहन दिंडीमध्ये सामील आहेत आणि मग आनंदाने सोहळा चाललेला। आता उर्वरित आमचा जो कार्यक्रम आहे ते माननीय लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब यांच्या शाळेमध्ये सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडेल आणि आम्ही नंतर बासरकडे जाऊ, गंगेचं स्नान करून देवीचं दर्शन करून आम्ही रात्रीला परत जाऊ। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नांदेड।